नमस्कार मित्र, तुमचे माझ्या डेली स्टडी टाईम चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संत निवृत्तीनाथ निबंध. संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक होते. संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताई यांचे थोरले बंधू व आध्यात्मिक गुरु होते. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आणि सोपान यांना ज्ञानमार्ग दाखवण्याचे कार्य केले. संत एकनाथ यांचा जन्म शके 1195 मध्ये पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे विठ्ठलपंत कुलकर्णी होते. संत निवृत्तीनाथ यांचे गहिनीनाथ आणि गहिनीनाथ हे 2 गुरु होते. संत गहिनीनाथ हे एक नाथ संप्रदायातील होते. त्यांनी संत निवृत्तीनाथांना दर्शन दीक्षा दिली. गहिनीनाथांना निवृत्तीनाथांना आत्मज्ञान दिले आणि लोकांच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरांना भागवत धर्माची शिकवण देण्यास सांगितले. संत निवृत्तीनाथ आपल्या लहान बंधू संत ज्ञानेश्वर यांना ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी उपदेश केला आणि कृपा केली. त्यामुळे वारकरी संप्रदायात निवृत्तीनाथांना अत्यंत आदराचे स्थान आहे. संत निवृत्तीनाथ यांनी निवृत्तीदेवी, निवृत्तीसार आणि उत्तरगीताटिका असे 3 ग्रंथ निवृत्तीनाथ यांनी लिहिले. सटीक भगवद्गीता आणि समाधिबोध अशी 2 हस्तलिखिते निवृत्तीनाथांची धुळे येथे ठेवली आहेत. संत निवृत्तीनाथ यांनी संपूर्ण विश्वाला मानवतेचा आणि समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन केला. संत ज्ञानेश्वर सोपानदेव हे समाधीस्थ झाल्यावर मुक्ताईंनी अन्नपाणी त्यागून पुढे परलोकवासी झाली. पुढे संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ 12 शके 1219 रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांना अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.